राणी काय ग काय झालं? ही बॅग घेऊन कुठे निघालीस? माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायला. अगं राणी, कसली चूक, कसलं प्रायश्चित्य? तू कुठे जाणार? घर सोडून निघालीस की काय? हे बाळा राणी, घरबीर काय सोडून जाऊ नकोस हा. ऐक माझं, हे बघ असा हा विचार करू नकोस राणी. अगं राणी, ह्या घराला तुझी गरज आहे, इंद्राला तुझी गरज आहे. बाळा हे बघ, असं टोकाचं पाऊल नाही उचलायचं हा. अहो आई, आपण सांगून का उपयोग होणार आहे? आपण आता तिला कितीही अडवलं ना तरी ती नाही थांबणार. राणी हट्टीये, माहितीये मला. हे बघ राणी, कधी कधी का नाही माणूस रागाच्या भरामध्ये असा टोकाचा विचार करतो. पण राणी, एकदा तू आपल्या घराचा विचार कर. अगं एकदा इंद्राचा विचार करून बघ ना. माझा विचार करून झालाय. तुम्ही असं नका बोलू, नाही तर माझी हिंमत नाही होणार आहे घर सोडायची. मी आधीच स्वतःला खूप समजावून इकडून निघते. अगं आपल्या आबांचा विचार कर राणी. तुम्ही स्वतःच्या नाभांची काळजी घ्या. मी येते. हे सगळं राणीमुळे शक्य झालंय. ती नसती तर मला कधी रिअलाइज झालंच नसतं की माझ्या पायात ताकद आहे. मी माझ्या पायांवर उभा राहू शकतो. आपला प्रवास इथपर्यंतच ठरला होता. तू इथंच संपला. तू जे काय चांगले वाईट अनुभव दिलेस, जे काही क्षण माझ्या पदरात टाकलेस, त्यासाठी तुझे आभार. आज राणीमुळे मी माझ्या पायांवर उभा आहे. मला तिने लवकरात लवकर थँक्यू म्हणलंच पाहिजे. राणी, मला माफ करा सर, पण मी आता मागे फिरणार नाही. जोपर्यंत मालती मॅडम मला निर्दोष म्हणत नाहीत, तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. अरे दादा, आई, काकी, वहिनी, लवकर या. काय रे अजित, काय झालं? का हात मारतोस? हे बघा दादा.
सावकाश 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 सावकाश. उठला का बेडवरून? आम्ही ह्याला कायमचं आयुष्यातून उठवायच्या मागे लागलोय आणि हा आहे की बरा होत चाललाय. ध्यास भाऊ यार दादा, करून दाखवलंस तू. राणी, राणी, राणी कुठे आहे? राणी, राणी कुठे आहेस तू? बघितलं ताई, तुम्ही समोर असताना सुद्धा इंदिरा भाऊजींना कोणाची आठवण येते? तर त्या भिकारड्या राणीची. राणी, हाय, राणी कुठे आहे? काय झालंय? राणी कुठे दिसत का नाहीये? ती कुठे? अरे बाळा, तू चालायला लागलास, तू पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिलायस. हे बघून मला किती आनंद होतोय, काय सांगू रे. राणी, 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 इंदिरा, राणी, इंदिरा, राणी घरात नाहीये. राणी घरात नाहीये म्हणजे राणीचा आता या घराशी काही संबंध नाही. ती हे घर सोडून कायमची निघून गेली. निघून गेली म्हणजे? अशी कशी गेली? म्हणजे तिला गिल्ट आलं होतं. अगं पण का? आणि काय बोलतेस आई तू? जे खरं आहे तेच बोलतेय. ती तुझी काळजी नीट घेऊ शकली नाही याचं गिल्ट आलं होतं तिला. असं वाटतंय वहिनींना? हो, तिला असं वाटतंय की तिच्यामुळे इंद्राचा जीव धोक्यात आला. तिला अपराधी वाटत होतं आणि ते तिला सहन नाही झालं. तिचं म्हणणं होतं की तिचं मन तिला आतल्या आत खात होतं आणि म्हणूनच तिने हा निर्णय घेतला. पण असं काहीच झालेलं नाहीये. राणीची काहीच चूक नाहीये. आणि ती अशी कशी गेली? तुला खोटं वाटत असेल तर वहिनींना विचार ना. दादा, अरे राणीचं आणि तुमचं असं काही बोलणं झालं होतं का? जाताना असंच काहीसं म्हणत होती ती. पण तिला असं का वाटतंय, ती का गेली, मला खरंच माहिती नाही रे. पण मी म्हणते ती गेली त्यात काही चुकीचं नाहीये. बघितलं नाहीस का तू, तिने कशी तुझी व्हीलचेअर सोडून दिली? ते गिल्ट वाटतंय म्हणून काय होतंय का? हे बघ, तिची ना चूक झाली आणि आपण काय म्हणायच्या आधी ती स्वतःहूनच निघून गेली, ते एक बरंच झालं ना. तिने व्हीलचेअर जाणून बुजून सोडली माहितीये मला. पण ती माझ्यासाठीच ना. तिने असं केलं नसतं तर मला रिअलाइज झालं असतं का की माझ्या पायांमध्ये ताकद आहे, मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. इंदिरा, बास. ती या घरातनं निघून गेले, हा विषय इथेच संपला. विषय संपला? अगं राणी घरात नाहीये, विषय कसा संपेल आई? ते काही नाही, मला तिला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय. आणि तिचा काही गैरसमज झाला असेल तर मी समजवतो ना तिला, मी सांगतो तिला. इंदिरा, मी म्हंटल ना, हा विषय इथेच संपला. अरे ती तिच्या मर्जीने घरातनं निघून गेलीये. आता तिलाही कळलं असेल ना तिची या घरात राहायची लायकी नाहीये म्हणून. मग आपण का समजावायचं तिला? पण राणी, बास आहे इंदिरा, तू जा तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. अजित, त्याला घेऊन जा रूम मध्ये. लक्षात ठेवा, ती वस्तीतली पोर माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही. तिने पुन्हा या घरात पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही. त्यामुळे तिला या घरात परत आणायचा कोणी विचारही करायचा नाही. सुरके,
अगं लेकीची काहीच काळजी करायची गरज नाही बघ आता आपल्याला. लय आनंदात आहे राणी. आणि जावई बापूची तब्येत पण चांगली बरं का. अगं लय आपुलकीनं माझी चौकशी करत होतं. खरंच तुमचंही बोलणं ऐकून मला किती बरं वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. हो, बायकोच्या माहेरच्या लोकांशी पण मानानं बोलणारा जावई मिळाला नशीब लागतं. पण आपलं नशीब उचकाटलंय म्हणायचं. तर मग अगं लाखात एक आहे आपला जावई. सुरके खरंच तू पाहिजे होती बघतावा. मग का नाही नेलं मला तुम्ही तिकडं? अहो, मला बी आपल्या लेकीचा सुखी संसार बघायचा होताच की. नीन नीन पुढच्या टायमाला ना नक्की नीन. अगं नाहीतरी आबान जावई बापू म्हणल्यात परत या म्हणून. आपण जाऊ दोघं. हा बुवा, राणे, ये की बाय, ये. सावकाश सावकाश. बस. राणे, तू अशा अचानक ती बी बॅग घेऊन आलीस. समजा नीट आहे ना ग तिकडं? नीट नसाला काय झालं? तुमची आठवण आली म्हणून आली. अशी कशी आली आठवण आली म्हणून? आणि त्या लोकांनी बरं सोडलं तुला? राणे, नक्की सांग, काही झालं नाही ना? तुमची आठवण येऊ शकत नाही का मला? पण जावई बापूंना तुझी आत्ता खरी गरज आहे. त्यांना तिथंच असं सोडून कशी आलीस ग बाई तू? अगं, असं वाटल तेव्हा माहेरी येणं ही काय बरं आहे वय? आई, इंद्रजित सरांना आता बरं वाटतंय. ते स्वतःच्या पायावरती उभं राहत आहेत आणि चालायला पण लागले. तेव्हाच पावला म्हणायचं. काय म्हणतेस? खरंच? अहो, त्यांना बरं वाटायला लागलं म्हणूनच तर मी आले, नाहीतर असे सोडून आले असते का? आणि आता म्हटलं, नवऱ्याची जशी काळजी घेतलीये तशी जरा आई वडिलांची पण घ्यावी. राणे, माझी बाय, किती काळजी करतेस ग सगळ्यांची. खरंच लय गुणाची पोर आहे माझी. अगं गुणाची आहे म्हणून तर तिला एवढं चांगलं सासर, एवढा चांगला नवरा मिळालाय. राणे, खरंच नशीब काढलं बघतो. आता माझ्या नशिबाची कथा काय सांगू तुम्हाला? मला काहीच कळना झालंय. मला नाही तुमच्याशी खोटं बोलायचं, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आई, बुवा, मला माफ करा. राणे, आता आलीस ना तर लय गडबड करायची नाही बरं का. जायची आल्यासारखे चांगले 4 दिवस राहा. हा, मी तुझ्यासाठी पाणी आणते, चहा बी टाकते. अहो, चला तुम्ही बाईच माझी मदत करा. होय बाई. कसं सांगू तुम्हाला, आता मी कायमची इथंच राहणार आहे. मला काहीच जमत नाही, काहीच ठीक नाही एवढं. स्वतःच्या पायावर उभं राहता नाही. ते सगळं पहिल्यासारखं होणार आहे. हा, सगळं जमणार आहे तुम्हाला. आणि मी आहे ना तुमच्यासोबत कायम. काही कारणच नाही. राणीला गिल्टी फील का होईल? तिने माझा जीव वाचवलाय, तिच्यामुळे मी आज जिवंत आहे. एवढं सगळं असताना ती घर सोडून जाण्यात काही पॉइंटच नाही. मला तिच्याशी बोलायला हवं. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. राणी, असं का वागलीस तू?
हे नको आहे मला. का रे, काही दुसरं हवंय का? आई, माझी जेवायची इच्छा नाही. हे बघ इंद्रा, तू समजतोयस ना तसं काही नाहीये. अरे दिसतं तसं नसतं. म्हणजे आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. तुझी जी काही अवस्था झाली आहे याला जबाबदार ती राणीच आहे. तिनेच तुझ्यावर ही वेळ आणली आहे. काय बोलतेस तू? तुला काय वाटतं इंद्रा, तू कड्यावरून पडलास तो काही ऍक्सिडेंट होता? अरे नाही, त्या राणीनेच तू कड्यावरून खाली पडशील अशी व्यवस्था केलेली होती. आणि नंतर मग काय स्वतःच वाचवायचं नाटक केलं. आई मला एक सांग, राणी असं का करे? साधं आहे ना रे, तिला महत्व हवं होतं. सगळ्यांच्या नजरेत तिला हिरो बनायचं होतं. तुझं मन जिंकायचं होतं तिला. आणि बघ ना ते साध्य झालंय. सगळे आता तिचंच कौतुक करतायत. तू तिच्याशी बोलतोयस इंद्रा. नाही, मला नाही वाटत असं काही. मी सांगते ना तुला, आणि तू काय तिचीच बाजू घेतोयस? इंद्रा, तुझं काही तिच्यावर प्रेम नाहीये. हे लग्न तू का केलंयस माहितीये ना तुला? या लग्नाला काही अर्थ नाहीये, लक्षात आहे ना? आई, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की राणी असं काही करणं शक्यच नाही. हो का? मग मला सांग ना, तू कड्यावरनं पडलास तेव्हा तिथे कोण होतं आणि तिने कसं वाचवलं रे तुला? तिचं म्हणणं आहे ती कडा उतरून खाली आली ना. आणि मग तुला जर एवढं लागलं तर तिला काहीच कसं लागलं नाही? बरं हे राहू देत बाजूला. व्हीलचेअर मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं रे. तिने मुद्दाम अशी व्हीलचेअर ढकलून दिली, सोडून दिलं तिने तुला. तुला काही वाटत असलं ना तरी तुझ्या भल्याचाच विचार करते रे मी. विश्वास ठेव माझ्यावर. आई, मला नाही वाटत ग राणीची काही चूक आहे. मला तिला परत बोलवायला हवं. ऐक माझा, बास झाला आता तिचा विचार करणं ना बंद कर. तू फक्त एकाच बाजूने विचार करतोयस. इतका भोळा नको राहूस रे. आणि मुळात तिचा विचार करण्याची गरजच नाहीये. हे जे आपल्याला हवं होतं ते झालंय ना. ती स्वतः हे घर सोडून गेली. महाडिकांच्या घरातून, तुझ्या आयुष्यातून ती कायमची निघून गेली आहे. हे बघ, आता तू त्या राणीचा विचार करू नकोस. हा, अरे पोरांनो, जर नीट खेळा, नाही तर उगीच कुठेतरी धडपडाल बघा. किती दिवसांनी हे सगळं असं बघते मी. चला यांच्यात जाऊन वाईज गप्पा मारते. नाही नको, परत सगळे प्रश्न विचारत बसतील. काय सांगणार त्यांना? कधी ना कधी या प्रश्नांना फेस करावंच लागणार आहे. मग घाबरायचं कशाला? अशीच घाबरत बसले तर हे आयुष्य जगणार कधी? काय महिला मंडळ काय झालंय? राणी कशी आहेस तू? आता एवढ्या मोठ्या मालात राहते म्हणल्यावर ना कशी असणार आहे? आणि लग्नानंतर राणीचा चेहरा कसा खुललाय माधव काका. अहो एवढ्या मोठ्या घरची सून झाल्या म्हणल्यावर ना चेहरा खुलणारच की. राणी सण नाही काय नाही आणि अशी मध्ये अचानक कशी आलीस ग? अगं आईबुवांची आठवण आली ना, म्हणून म्हटलं 4 दिवस जावं माहेरपणाला. राणी हे बाकी तू बेस्ट केलंस बघ. आमची आठवण येते का नाही तुला? अगं मग येते ना, रोज येते. तुला सांगू का, हे आपलं वस्तीसारखं प्रेम, आपुलकी, जिवाळा अख्ख्या जगात कुठंच नाही बर का. राणी एक नंबर बोललीस बघ. राणीताई चल
चल आपण खेळूयात. ए नको बाबा, तुम्ही खेळा ना. चल ना राणी ताई, किती दिवसात आलीस, चल ना खेळूयात. बरं ठीक आहे, चल. बुवा, सगळं काही ठीक आहे ना? कारण असं काय विचारतोस? नाही म्हणजे आपण जेव्हा राणीच्या घरी गेलो होतो तेव्हा तर सगळं ठीक होतं, पण आता असं काय झालं की आपला भाऊ डायरेक्ट एकदम इकडं आला. लेक आहे ती माझी, तिला वाटलं असेल आई बापांना बघावं, त्यांच्याबरोबर राहावं. अरे पोरीनं नशीब काढलंय आणि जावई बापू पण तिला माहेरी यायला अडवत नाहीत. अजून काय पाहिजे? राणी इथं का आली ह्याचं उत्तर पाहिजे.